नमस्कार, मी दिनेश खानजी. आपण बघताय न्यूज टंका. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका अवघ्या 2 महिन्यावर आहेत. सगळे इच्छुक उमेदवार कामाला लागलेले आहेत. पक्षाचे नेते कामाला लागलेले आहेत. निवडणुका या युद्धासारख्या लढवाव्या लागतात. युद्धात सर्व काही माफ असतं, परंतु सर्व काही याचा अर्थ काहीही असा होत नाही याचा विसर बहुधा महायुतीच्या नेत्यांना पडलेला दिसतोय. युद्धात अचूक रणनीती लागते, वैचारिक गोंधळ टाळावा लागतो, परंतु याचाच अभाव दिसतोय. भायखळ्याचे विद्यमान आमदार यामिनी जाधव सध्या बुरखा वाटप करत फिरतायत. अर्थ स्पष्ट आहे की भूतकाळातल्या चुकातून महायुतीचे नेते शिकायला तयार नाही आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर मतदानाच्या पॅटर्नचा जेव्हा अभ्यास झाला तेव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली. या निवडणुकीमध्ये मुस्लिमांनी अत्यंत स्ट्रॅटेजिक मतदान केलं. हे मतदान भाजपच्या आणि मित्रपक्षांच्या विरोधात होतं. हे मतदान नरेंद्र मोदी यांच्या हिंदुत्ववादी धोरणाच्या विरोधात होतं. त्यामुळे जिथे जिथे मुस्लिम मतांचा टक्का मोठा आहे तिथे तिथे भाजपच्या उमेदवाराला, मित्रपक्षांच्या उमेदवाराला 0 किंवा 1 आकडी मतदान झालेलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्रातल्या मतदानाच्या पॅटर्नचा व्यवस्थित अभ्यास केला आणि लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिमांनी कशाप्रकारे वोट जिहाद केला आहे त्याची आकडेवारी सोशल मीडियावरून व्हायरल केली. याच्यामध्ये त्यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची आकडेवारीसुद्धा जाहीर केली होती. याच मतदारसंघामध्ये यामिनी जाधव यांचा भायखळा मतदारसंघ येतो. यामिनी जाधव यांची मुस्लिम मतदारांवर सुद्धा चांगली पकड आहे, कारण त्यांचं काम मोठं आहे. विशेषतः शैक्षणिक आणि आरोग्य संबंधी जी मदत असते त्या मदतीबाबत यामिनी जाधव व्यक्तिशः लक्ष देतात. जो माणूस त्यांच्याकडे या 2 कामांसाठी येतो त्या कामांचा पाठपुरावा त्या स्वतः करतात. यामिनी जाधव यांनी हे काम इतक्या मोठ्या प्रमाणात केलेलं आहे की स्वाभाविकपणे मुस्लिम मतदारसुद्धा त्यांना भरभरून मतदान करायचे. परंतु त्याच यामिनी जाधव जेव्हा दक्षिण मुंबईच्या उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या तेव्हा मुस्लिम मतदारांनी त्यांच्याकडे साफ पाठ फिरवली. त्याच्यामध्ये ते मतदारसुद्धा होते ज्यांची यामिनी जाधव यांनी भरभरून मदत केली होती, ज्यांना वारंवार सहाय्य केलं होतं. यामिनी जाधव यांच्या कामाकडे पूर्ण दुर्लक्ष करून त्यांच्या मेहनतीवर पाणी ओतून मुस्लिम मतदारांनी अक्षरशः त्यांच्याकडे पाठ फिरवली, त्यांचा पराभव केला. मुस्लिम मतदारांची मानसिकता नेमकी कशी असते, त्यांना नेमकं काय हवं आहे, मतदान करताना ते नेमका कोणता निकष लावतात, केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात मतदान करण्याचा निश्चय त्यांनी का केला, अशा कोणत्या गोष्टी त्यांना खटकल्या. खरं तर नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास हे धोरण गेली 10 वर्ष राबवलं. त्याचा मुस्लिमांनासुद्धा फायदा झाला. त्यांना शौचालय मिळाली, त्यांना घरं मिळाली, विकासात त्यांचा सहभाग झाला, जनधन अकाउंट मिळाली, घरोघरी वीज या धोरणाचा फायदा त्यांना झाला, घरोघरी पाणी या योजनेचा फायदा त्यांना झाला. तरीसुद्धा मुस्लिम मतदारांनी नरेंद्र मोदी सरकारला का नाकारलं, त्यांच्या विरोधात मतदान का केलं? कारण काही गोष्टींमुळे मुस्लिम दुखावले गेले होते. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या? नरेंद्र मोदी यांनी ट्रिपल तलाकच्या विरोधात कायदा केला. नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमध्ये कलम 370 आणि 35A हटवलं. नरेंद्र मोदी वक्फ कायद्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या सगळ्या गोष्टी मुस्लिमातल्या कट्टरवादी नेत्यांना नको होत्या. या गोष्टींसाठी त्यांना केंद्र सरकारचा विरोध करायचा होता आणि मतपेटीच्या माध्यमातून मुस्लिमांनी हा विरोध व्यक्त केला. त्यामुळे स्थानिक पातळीवर जसं यामिनी जाधव यांनी केलेल्या कामांकडे मुस्लिमांनी दुर्लक्ष केलं, त्याचप्रमाणे केंद्र स्तरावर त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या कामांना नाकारलं, त्यांच्या सकारात्मक योगदानाला नाकारलं, त्यांच्या धोरणाला नाकारलं आणि मतदानाचा निकष त्यांनी ठेवला की आमच्या धार्मिक बाबतीमध्ये जर तुम्ही ढवळाढवळ कराल तर आम्ही तुम्हाला धडा शिकवू. मुस्लिमांच्या या कट्टरवादी मानसिकतेवर जगातल्या कोणत्याही देशाकडे कोणत्याही प्रकारचा उपाय नाही आहे. त्याचं उत्तर एकमेव आहे आणि ते उत्तर म्हणजे मुस्लिम मतांच्या समोर तेवढीच मोठी हिंदू वोट बँक उभी करणं, मुस्लिमांना हे सांगण्याचा प्रयत्न करणं की तुम्ही ज्या मार्गाने जाताय तो धार्मिक कट्टरतेचा मार्ग तुमचं कोणत्याही प्रकारे भलं करणार नाही आहे. मदरसे तुमचं कोणत्याही प्रकारचं भलं करणार नाही आहेत. मुस्लिम मौलवी कोणत्याही प्रकारे तुमचं भलं करणार नाही आहेत. जमाते इस्लामीसारख्या संघटना तुमचं कोणत्याही प्रकारे भलं करणार नाही आहेत. आणि या मायाजाळातून जोपर्यंत तुम्ही बाहेर पडत नाही तोपर्यंत ना तुमचं भलं होणार ना तुमच्यामार्फत देशाचं भलं होणार. हे मुस्लिमांना ठामपणे सांगण्याची गरज आहे. त्यांना बुरखा वाटप करून त्यांच्या मानसिकतेमध्ये कोणताही फरकसुद्धा पडणार नाही आहे आणि हे मतदार तुमच्या पाठीशी उभेसुद्धा राहणार नाही आहेत. यामिनी जाधव यांच्यासारख्या नेत्यांना लोकसभा निवडणुकीत जो धडा मिळाला त्यातून हे समजायला पाहिजे होतं, परंतु दुर्दैवाने ही गोष्ट अजूनही त्यांना कळत नाही आहे. लोकसभा निवडणुकीतल्या पराभवातून यामिनी जाधव आणि महायुतीच्या नेत्यांना जो धडा मिळाला पाहिजे होता तो कदाचित मिळालेला दिसत नाही आहे. मुस्लिम मतांसाठी मुस्लिमांचा अनुनय करावा लागतो, त्यांच्या कट्टरवादाचं समर्थन करावं लागतं.
जे शरद पवार यांच्यासारखे नेते करू शकतात, जे राहुल गांधी यांच्यासारखे नेते करू शकतात. शरद पवारांनी ट्रिपल तलाक रद्द करण्याच्या निर्णयाचा विरोध केला होता. सुप्रिया सुळे यांनी सुद्धा तेच केलं होतं. राहुल गांधी यांनी सुद्धा तेच केलं होतं. राहुल गांधी आज काश्मीरमध्ये फिरून फिरून सांगतायत की आम्ही जर सत्तेवर आलो तर 370 कलम आम्ही पुन्हा आणू. शरद पवार हे सुद्धा मुस्लिम कट्टरतावादाचं सातत्याने अनुनय करत असतात. इशरत जहाँसारख्या दहशतवादी तरुणीचं समर्थन करत असतात. हिंदुत्ववादी म्हणून घेणारे महायुतीचे नेते, मग ते एकनाथ शिंदे असो किंवा देवेंद्र फडणवीस, हे मुस्लिमांचा अनुनय करू शकत नाहीत. जर त्यांनी अनुनय करण्याचा प्रयत्न केला तर ते हिंदुत्ववादी राहणार नाहीत. त्यांचा उद्धव ठाकरे होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे हे सध्या मुस्लिमांचे मसीहा झालेले आहेत. मुस्लिम मतांसाठी ते टिपू सुलतानाचा जय जयकार करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत. त्यांच्या सभांमध्ये नाराए तकबीर, अल्लाह अकबर अशा प्रकारच्या घोषणा होतात. त्यांच्या सभांमध्ये हिरवे झेंडे नाचवले जातात. त्यांच्या सभांमध्ये हजरत टिपू सुलतान की जय अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जातात. उद्धव ठाकरे हा सगळा मामला हसून पाहतात आणि अशा घोषणा देणाऱ्या लोकांच्या पाठीवरून हात सुद्धा फिरवतात. उद्धव ठाकरेंची स्पर्धा ना एकनाथ शिंदे यांना शक्य आहे, ना देवेंद्र फडणवीस यांना शक्य आहे आणि त्यांना हे ठाऊक आहे. त्यामुळे असं काही करण्याच्या भानगडीमध्ये ते करत नाहीत. त्यामुळे महायुतीचे जे अन्य छोटे मोठे नेते आहेत, यामिनी जाधव ज्यांना भायखळा विधानसभा लढायची आहे, त्यांनी सुद्धा अशा भानगडीत पडू नये. लोकसभा निवडणुकीमध्ये देशभरामध्ये मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण झालं. विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात अशा प्रकारचं ध्रुवीकरण व्हावं या दृष्टीने महाविकास आघाडीचे नेते प्रयत्न करत आहेत. त्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांची आमच्या पक्षासोबत चर्चा झालेली आहे असं छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मुस्लिम एकगठ्ठा मतं आपल्या पारड्यात पडावीत याच्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसलेली आहे. आणि महाविकास आघाडीचे नेते ज्या पातळीचं मुस्लिम तुष्टीकरण करतात त्याच्या आसपाससुद्धा यामिनी जाधव यांच्यासारख्या नेत्या जाऊ शकत नाहीत, हे त्यांनी लक्षात घ्यावं. आणि त्यांच्या जर लक्षात येत नसेल तर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे जे नेते आहेत, जे महाराष्ट्राचं नेतृत्व करतात, त्यांनी अशा लोकांच्या ते लक्षात आणून देण्याची गरज आहे. भायखळ्यामध्ये मुस्लिमांचं तुष्टीकरण करून कदाचित यामिनी जाधव यांच्या पारड्यामध्ये काही प्रमाणात म्हणजे 5-10% मुस्लिम मतं येऊ शकतील, परंतु त्याचा फटका महाराष्ट्रामध्ये महायुतीला बसण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे भायखळा कमवून जर महाराष्ट्र गमवला तर ते महायुतीच्या नेत्यांना चालणार आहे का, हा प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारून घ्यावा. राज्यात जेव्हा महायुतीचं सरकार स्थापन झालं तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे असं सांगितलं होतं की हे हिंदुत्ववादी सरकार असेल. परंतु हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर नाचवण्याची जबाबदारी, हा झेंडा आकाशामध्ये उंच उंच फडकवण्याची जबाबदारी फक्त महायुतीच्या नेत्यांची नाही आहे, ही जबाबदारी हिंदू मतदारांची सुद्धा आहे. हिंदू मतदारांनी विधानसभा निवडणुकीमध्ये हिंदुत्ववादी पक्षांना मतदान करण्यासाठी आणि जे पक्ष मुस्लिम एकगठ्ठा मतांकडे डोळे लावून बसलेले आहेत त्यांचा पराभव करण्यासाठी घरातून बाहेर पडण्याची गरज आहे. एकही हिंदू मत फुकट जाणार नाही याची काळजी करण्याची गरज आहे. सगळीच्या सगळी हिंदुत्ववादी मतं हिंदुत्ववादी पक्षांच्या पारड्यात पडतील हे सुनिश्चित करण्याची गरज आहे. हे जर झालं तर मुस्लिम मतांची जी झिंग महाविकास आघाडीच्या नेत्यावर चढलेली आहे आणि त्याचा काही प्रमाणात परिणाम अन्य पक्षांच्या नेत्यावर सुद्धा झालेला आहे, ती झिंग उतरण्यास मदत होईल. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने भारतातल्या नागरिकांसाठी विविध योजना जाहीर केल्या. त्याचा फायदा जसा हिंदूंना झाला तसा मुस्लिमांना सुद्धा झाला. घरं, शौचालय, वीज, पाणी सगळ्यांना मिळालं, सगळ्यांना त्याचा लाभ झाला. तरीसुद्धा मुस्लिम मतदारांनी नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाठी, त्यांच्या पक्षाचा पराभव करण्यासाठी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान केलं. त्यामुळे हा मतदार बुरखे वाटप करून तुम्हाला मतदान करेल या भ्रमातून हिंदू नेत्यांनी बाहेर पडण्याची गरज आहे. न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. या व्हिडिओखाली व्यक्त व्हा, तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा आणि आठवणीने आमचा चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.